कॉन्फरन्स मधून बाहेर पडल्यानंतर घरी गेल्यानंतर एक कोर्स डिझाईन तर करून पाहू. तो किती मोठी गोष्ट राहील आपल्यासाठी की आपले कोर्सेस हे स्वयं प्लॅटफॉर्मवर राहतील उद्या. कशाला पाहिजे आपल्याला लोकल प्लॅटफॉर्म? पण या पद्धतीने तयार केले तर, या गाईडलाईन्स फॉलो झाल्या तर देन इट विल बी डन. इट इज मच मोर दॅन इफेक्टिव्ह कोर्स डिझायनिंग मध्ये डिटरमाइनिंग व्हॉट यू वॉन्ट युअर स्टुडंट्स टू लर्न अँड हाऊ यू विल मेजर व्हॉट दे आर लर्निंग. हा महत्वाचा भाग आहे. कसं काउंट करणार तुम्ही मुलं काय शिकणार आहेत आणि कसे आणि किती शिकणार आहेत याच्या मेजरमेंटचे टूल असतात. हे टूल आपल्याला तपासून घ्यावे लागते की हा अमुक कोर्स तयार केल्यानंतर त्याचा आउटकम कसा मेजर केला जाणार आहे. ओके. सेकंड, सिलेक्टिंग अ सेट ऑफ ऍक्टिव्हिटीज. कारण कोर्स फक्त कोर्स राहणार नाही, ऍक्टिव्हिटीज राहतील त्याच्या. मगाचा पुन्हा आपण घेऊ. माझ्या जिल्ह्यातल्या धार्मिक स्थळांचा अभ्यास. मला ऍक्टिव्हिटी म्हणजे मला कुठल्या तरी मंदिराला भेट द्यावी. माझ्या ऍक्टिव्हिटीज. नंबर 2 असाइनमेंट्स. नंबर 3 मटेरियल्स विच विल हेल्प यू टू लीड दी स्टुडंट्स टू देअर लर्निंग. याचं कारण असं आहे की हा कोर्स फक्त बीएचा नाही. बीएच्या हिस्ट्री कोर्सला कोणते झाले पास का नाही झाले, का आलं दिले काही का नाही आलं, काय आपल्यावर रिस्पॉन्सिबिलिटी आहे. या कोर्सची मात्र रिस्पॉन्सिबिलिटी राहणार आहे की हा कोर्स केल्यानंतर किती लोकांना नोकऱ्या लागतील, कुठे लागतील, कशा पद्धतीच्या लागतील, कुठले स्किल्स डेव्हलप होतील आणि त्या स्किल्सच्या भरोश्यावर आयदर दे विल गो फॉर जॉब और दे विल गो फॉर सम एंटरप्रेन्योरशिप स्किल्स. हाऊ वी आर गोइंग टू डेव्हलप देम. We have to think in that way. If we think in that way, then at the end of this workshop, what we will do is that we articulate specific and objectives of the course in the field, identify relationship between course objective, course content and sequencing of material, demonstrate how teaching effectiveness is related to students' assessment and states clearly defined mutual expectation. It is clear, coherent and comprehensive. हे सगळं पहिले कागदावर आपल्याला चार्ट तयार करावं लागेल. त्यानंतर कोर्सच्या सिलेबसकडे जायचं. पहिले मला हे पाहावं लागेल की काय मिळणार आहे स्टुडंट्सना, आउटकम कुठलं राहणार, टूल कुठले वापरले जाणार, मेथड्स कुठल्या राहणार, टीचिंग इम्पॅक्ट कशा पद्धतीने राहणार आणि रिझल्टंट कुठला राहणार. हे कोर्स सिलेबस आणि कोर्सचं टायटल शोधायच्या आधीच मला हे डिफाईन करून ठेवलं. अँड देन आय विल प्रोसीड टू द नेक्स्ट लेवल. What is that? Overview. Instructional designing and course planning, a systematic approach. Planning, course content. त्याचा कंटेंट काय राहणार आहे कोर्स. आता बघा, तुम्ही वेगवेगळ्या विषयाच्या तुमच्या डोक्यामध्ये सुरू झालं असेल आता की कुठले कोर्सेस आपण करू शकतो. जस्ट थिंक अबाउट इट. आपण अगदी फार कमी स्लाइड्स मी मुद्दाम ठेवलेले आहेत आणि त्याच दिशेने जाऊ आपण की तुमच्या डोक्यात एक कोर्स डिझाईन फिक्स करा की हा कोर्स आपण करू शकतो माझ्या विषयाशी संबंधित. दिस कोर्स मे बी डन. मग याचा कंटेंट काय आहे, नंबर 1. सेकंड, कोर्स ऑब्जेक्टिव्ह. माझे ऑब्जेक्टिव्ह काय आहे. म्हणजे इन अवर कॉलेज, माझ्या कॉलेजमध्ये सर नॅक व्हिजिट झाली तेव्हा त्यांनी आम्हाला म्हटलं की तुमचे पीओज, पीएसओज, सीओज, व्हाय यू हॅव डिफाईन्ड. खरं आहे त्यांचं. ते म्हणाले इट वॉज अ युनिव्हर्सिटी जॉब, व्हाय डिड यू डिफाईन इट. त्यांना काय सांगायचं की 3 वर्ष आमचं विदाउट पीओ, सीओ, पीएसओ चालू होतं. तो कोर्स सुरुवात होतो त्याच्या आधीच पीओ तयार होतो, प्रोग्राम आउटकम. वाईट वाटतं कधी कधी की एखादा माझाच शिक्षक बंधू हे विचारतो की सर प्रोग्राम आणि कोर्स मध्ये काय फरक. प्रोग्राम आणि कोर्स मध्ये काय फरक आहे. मग मी प्रोग्राम आउटकम कसे डिझाईन करणार, मी कोर्स आउटकम कसे डिझाईन करणार आणि मग प्रोग्राम आउटकम सोबत प्रोग्राम स्पेसिफिक आउटकम कुठून येणार. We have to think about it and that is to be defined. Unless we define it, the teaching goals inventory, group work हा महत्त्वाचा भाग आहे. बंधू भगिनींनो, आपल्याला आपल्या कॉलेजमधल्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सच्या भिंती आता व्हर्च्युअली पाडाव्या लागतील. व्हर्च्युअली सायन्स असो, कॉमर्स असो, आर्ट्स असो, सगळ्यांना एकत्रित येऊन मल्टी डिसिप्लिनरी आणि इंटरडिसिप्लिनरी कोर्सेसचा जमाना आता प्रचंड मोठ्या प्रमाणात येतोय. त्याच्यात आपलं कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागेल आपल्याला.
हे करावं लागेल. आणि त्यासाठी म्हणून एक फार सुंदर शब्द जो आपल्याला जमत नाही बरेच वेळा, मी कॉलेज एज्युकेशन सिस्टीम मध्ये 25 वर्ष आहे म्हणून अनुभवाने सांगतो. 17 टीचर असले एखाद्या कॉलेजमध्ये तर 5 ग्रुप्स असतात. 5 कठीण होतं ते, कठीण होते असे. इट इज व्हेरी डिफिकल्ट अनलेस वी कम टुगेदर, अनलेस वी फॉर्म अ युनियन. आणि शब्द जो महत्वाचा सांगतोय कोलॅबोरेट. अनलेस वी कोलॅबोरेट विथ इच अदर, दीज कोर्सेस वोंट बी एबल टू फ्लरिश. तुम्हाला मला आपल्या इन्स्टिट्यूशनला मोठं करण्यासाठी एकमेकांना मोठं करावं लागेल. आणि एकमेकांना मोठं करायचं असेल तर आपले हे ॲडिशनल इनपुट्सच आता कामात येणार आहे. तुमची PhD डिग्री, तुमचं भारावून गेले होते. एक माझ्या विद्यार्थ्यांच्या एक्झामिनेशनसाठी आलेले परीक्षक, आता माझ्या विद्यार्थ्यांनी तो वायवा दिल्यानंतर ते भारावून गेले. म्हणजे खूप दिवसानंतर स्वतःच्या PhD बद्दल बोलणारा विद्यार्थी मी पाहिला. का असं होतं? का तुमच्या म्हणजे PhD कडे असं प्रश्नचिन्ह देऊन पाहिलं जातं? मी हे फॉल्स आणि हे याच्यासाठी तुम्हाला सांगतो. मी सुरुवातीला सांगितलं आपण थोडंसं मोकळं बोलूया, कारण खूप चांगलं बोलता नाही. सगळं चांगलं आहे तर मग का होऊन राहिलं असं? ते कुठेतरी तर आपल्याला डोळ्यात आपल्या स्वतःच्या मनात डोकून विचार करावा लागेल. आणि म्हणून मग त्याच्यामधला पुढचा भाग येतो इन्स्ट्रक्शनल स्ट्रॅटेजीज अँड एंगेजमेंट ऑफ लाईफ लॉंग लर्निंग. माझा कोर्स हा त्याला लाईफ लॉंग लर्निंग देणार. त्याला जे मॅनरिझम्स मी शिकवणार आहे ना ते आयुष्यभर कामात पडणार आहे. छोटे मोबाईलवर कसं बोलायचं याचा कोर्स आहे TCSचा. हे इमॅजिन द्या, 15 दिवसाचा कोर्स आहे सर. मोबाईलवर कसं बोलायचं, कस्टमरशी डील कसं करायचं, हे फोनवर बोलण्याचा आवाज, त्याचा टोन, हे शिकवलं जातं. आणि हा फरक पडतो. तुमच्याजवळ जर ऍपल प्रॉडक्ट असेल ना, त्या ऍपल प्रॉडक्टला दुरुस्त करण्यासाठी त्या ऍपलच्या कस्टमर केअरला फोन करा, बघा काय पद्धती आहेत. कुठं आहे ते? BSNLच्या फोन केल्यानंतर कसं बोलतात, कशा पद्धतीने कंप्लेंट घ्यायला देणी आहे, दुसरी जगह देणी आहे, हा टोन असतो. यू टॉक टू एन ऍपल पर्सन. माझा व्यक्तिगत अनुभव म्हणून सांगतो मी, काय बोलतात होते सुंदर. फोनवर कसं बोलायचं, हाउ दे डू, ओके सर आप कैसा है, आपके यहाँ का टेम्परेचर कैसा है, आपके यहाँ कैसा है, माहौल कैसा है, तो माहिती शोधत असतो. पण तेवढ्या वेळ मला गुंगून ठेवतो बरोबर. त्याच्या लेखीचं काम नसलं तरी देखील तो मेरे पास का काम नहीं है, उस टेबल पे जाओ असं म्हणत नाही, कधीच म्हणत नाही. दे आर ट्रेन्ड इन दॅट वे. मग आपल्या पोरांचा अधिकार नाही आहे ऍपल कंपनीमध्ये कस्टमर केअर मध्ये नोकरी करण्याचा? काम म्हणून नाही. माझ्या कॉलेजमध्ये एखाद्या पोरीला अशा पद्धतीची नोकरी मिळवण्याचा अधिकार नाही. तिला ट्रेनिंग कुठे आहे? आय एम आस्किंग दॅट. मग म्हणायचं आमच्याकडच्या पोरांना सिलेक्ट केलं जात नाही. का सिलेक्ट केलं जात नाही? 8 वर्षापूर्वीची सर गोष्ट आहे. माझा एक मित्र पुण्याच्या एका मोठ्या कंपनीमध्ये अमरावतीला नोकरी देण्यासाठी, ही वॉज अ प्लेसमेंट ऑफिसर, तो आला आणि त्याच्याजवळ जवळपास 1,500 नोकऱ्या होत्या. काय अट होती सर? ग्रॅज्युएशन विथ 50% मार्क्स. क्वालिफिकेशन काय पाहिजे होतं जॉबसाठी? ग्रॅज्युएशन विथ 50% मार्क्स. सेकंड, विदाउट फेल्युअर, की कुठेही फेल झालेला असू नये. अँड थर्ड अँड फायनल, प्रोफिशियन्सी इन इंग्लिश लँग्वेज कम्युनिकेशन. 1500 जॉब त्याच्या हातात होते. 4 दिवस त्याने इंटरव्ह्यू घेतली विद्याभारती कॉलेजमध्ये. पूर्ण विदर्भातले पोरं त्या ठिकाणी आले होते. शेवटच्या दिवशी माझ्या घरी तो जेवायला वेळच नव्हता, नाराज होता. त्याला मी विचारलं काय झालं यार म्हणे. तो म्हणे काय करू, 1500 नोकऱ्या मी देऊ शकत होतो. मला सांगितलं पुण्याच्या माझ्या कंपनीत गो देअर अँड अपॉइंट 1500 पीपल. मी फक्त 245 पोरं अपॉइंट करू शकतो. माझ्या एरियातले स्टुडंट्स, तो इथला आहे अमरावतीचा, तो मला पोरांना इंट्रोड्यूस नाही करतात स्वतःला इंग्लिशमध्ये. ही स्थिती आहे. मग स्वतःचं इंट्रोडक्शन करणे, स्वतःचा बायोडेटा तयार करणे, रिझ्यूम तयार करणे आणि एखाद्या इंटरव्ह्यूला अपियर होणे, तिथे बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे याच्या संबंधीचा एक कोर्स तुमच्यापैकी प्रत्येक कॉलेजमध्ये तुम्ही तयार करू शकता. तुम्ही स्वतःच तयार करू शकता. करू येत नाही हा.
त्या पोरीला खुर्चीवर कसं बसायचं हेही शिकवण्याची गरज आहे. इंटरव्ह्यूला गेल्यानंतर दरवाजा उघडायचा कसा, ग्रीट कशा पद्धतीने करायचं, खुर्चीवर बसायचं कसं, हात कुठे ठेवायचे, ड्रेस कसा असला पाहिजे, काय काय सांगावं लागतं हे सगळं सांगूयात, कारण त्यांना गरज आहे. मित्र मैत्रिणींनो, तुमच्या माझ्याशिवाय त्यांना सांगायला कोणीच नाही आहे, कोणी नाही. बेंगलोर, पुणे, अहमदाबाद या गावांमध्ये 50-50 हजार रुपये घेऊन हे कोर्सेस करवतात. त्यांचे मायबाप देऊ शकतात. आपल्याकडे 300 रुपये भरू नाही शकत फी अशा पद्धतीचे स्टुडंट्स आहेत. त्यांना अधिकार नाही आहे का? एवढाच एक प्रश्न. इंडियन नॉलेज सिस्टीम हेच सांगते, इंडियन नॉलेज सिस्टीम ही रिच नाही आहे, इंडियन नॉलेज सिस्टीम ही ग्लिटरिंग नाही आहे. इंडियन नॉलेज सिस्टीम इज समथिंग विच इज टू बी चेरिश्ड बाय सोल. आत्मिक पद्धतीनं त्याचा अनुभव घेण्याची अशी ती आहे, आणि म्हणून हे सगळे कोर्सेस आपल्याला डिझाईन करता येतात. सिस्टमॅटिक प्लॅनिंगचे 5 प्रकार आहेत. ते 5 प्रकार फक्त आपण पाहू आणि त्या 5 प्रकाराच्या आधारे आपल्याला पुढे जाता येईल का याचा विचार करू. डिटेल्स त्याचे जे आहेत ते सगळे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये शेअर करून टाकू. आपण फक्त शॉर्ट मध्ये बघू. पहिला भाग आहे अॅनालायझिंग. अॅनालायझिंग, अनालिसिस. काय अॅनालायझिंग? नंबर 1, द सिच्युएशनल कॉन्टेक्स्ट ऑफ युअर कोर्स. तुम्ही कोर्स कुठे करणार आहात? पांढरकवड्याच्या कॉलेजमध्ये करणार आहात की अमरावती शहरातल्या कॉलेजमध्ये करणार आहात? ही सिच्युएशनल कॉन्टेक्स्ट पहिले शोधून काढा. प्रत्येक ठिकाणी तो सिच्युएशनल कॉन्टेक्स्ट येतो आणि तो कामाचा असतो. नंबर 1. सेकंड, द कंडिशन्स ऑफ अवर टीचिंग सिच्युएशन. ऑनलाईन कोर्स तयार करायचा आणि आपल्याजवळ पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करायला प्रोजेक्टरच नाहीये किंवा आपले रिले करायसाठी मेथडच नाहीये. नका करू ना. फक्त प्रोजेक्टरनी प्रेझेंटेशन केलं म्हणजेच लेक्चर पूर्ण होते असं नाहीये. त्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. पहिलं पाहिजे सिच्युएशनल, दुसरं आहे माझी टीचिंग सिच्युएशन. द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टुडंट्स ते देखील पाहिलं पाहिजे. कोणत्या मुलांसाठी हा कोर्स मी देतो आहे. माझ्या मुलांना मी ओळखतो, माझ्या मुलींना मी ओळखतो, त्यांना कशाची गरज आहे. लेवल्स ठरवूयात त्याचे. एकदम होणार नाही मित्रमैत्रिणींनो, पण हे केल्याशिवाय आपण सर्वाइव्ह होणार नाही हे मात्र पक्क सांगतो. आपले मुलं मुली कॉलेजमध्ये येणारच नाहीत काही दिवसांनी, कारण आपण हे जर दिलं नाही तर. हे अत्यंत आवश्यक आहे, हे अतिशय महत्वाचं आहे. द रिसोर्सेस ॲट युअर डिस्पोजल. तुमच्याजवळ रिसोर्सेस कुठले आहेत? ही स्लाइड तुमच्याजवळ जेव्हा येईल ना, तेव्हा या स्लाइडच्या आधारे हे प्रश्न विचारा स्वतःला आणि त्याची उत्तरं द्या. माझी सिच्युएशन काय आहे? नंबर 1. माझ्या कंडिशन्स काय आहे टीचिंगच्या? नंबर 2. द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ माय स्टुडंट. माझे स्टुडंट कुठल्या प्रकारचे आहेत, कोणत्या एरियामधले आहेत, कशा पद्धतीचे, छोट्या छोट्या गोष्टी शिकवता येतील त्यांना. आणि फायनली द रिसोर्सेस ॲट युअर डिस्पोजल. तुमच्याकडे रिसोर्सेस कुठले आहेत? छोट्या गावात असेल वेगळ्या प्रकारचा कोर्स तयार होईल, वेगळ्या गावात असेल अजून वेगळ्या प्रकारचा होईल. प्रत्येकाची आपली सिच्युएशन आहे. नंबर 2. हा झाला पहिला भाग, अनालिसिस झालं. माझी विनंती सगळ्यांना ही आहे की अनालिसिसवर थांबू नका. आणि दुसरं म्हणजे त्याची निगेटिव्ह उत्तरं देऊ नका. नाही तर पहिलं, द सिच्युएशनल कॉन्टेक्स्ट ऑफ अवर कोर्स. सर ग्रामीण भाग आहे. तुम्हाला ग्रामीण भागाचं माहीत नाही मोरी सर. माहिती आहे, मी 10वी पर्यंत एका ग्रामीण भागातच शिकलो. हे ग्रामीण म्हणून आपल्याला आता स्पर्धेमधून बाहेर नाही जाता येणार, आपण फेकलेलो. तो डिस्प्ले कोणत्या शहरात होता? तो कुठे शहरात होता? त्यानं QR कोड तयार केले ना. तो ग्रामीण भागातच होता. त्याला तर रेंज मिळवण्यासाठी त्याच्या गावापासून टेकडीवर जाऊन रेंज मिळवावं लागायची. त्याला मिळालं ना अवॉर्ड. फक्त अवॉर्ड नाही मिळाला, त्यांनी त्याच्या मुलांच्या जीवनामध्ये क्रांती घडवली. करता येतं. निगेटिव्ह उत्तर द्यायचे, कारण निगेटिव्ह उत्तर दिले की ती सगळी निगेटिव्हिटी तयार होते आणि ती मग सगळे मिळून एकत्रितपणे चघळली जाते. बसते सगळे मिळून बसून, म्हणजे मी जी एकत्रित ऍक्टिव्हिटी म्हणतो ती निगेटिव्हिटीची एकत्रित ऍक्टिव्हिटी. वी नीड टू बी व्हेरी पॉझिटिव्ह. करना है यार, ऐसा कैसा नहीं कर सकते? त्या हार्वर्ड युनिव्हर्सिटी मधली एखादी प्रोफेसर जर इतका चांगला कोर्स तयार करू शकतो तर मी का नाही करू शकत? हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे कोर्सेस जर आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये आहेत तर आपल्या युनिव्हर्सिटीचे कोर्सेस देखील तिकडे गेले पाहिजे. कोण देणार? सर जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी न्यू दिल्ली, वहां के प्रोफेसर बड़े होशियार है. अपन नहीं हो, वी कैन ऑल्सो डू इट.
हे मनात घ्या फ्रेंड्स आणि हे करू आपण. हे आपल्याला करता येईल. मी तुम्हाला सांगतो स्वयं आणि NPTEL पोर्टलवरचा मोठा प्रॉब्लेम मंडोकर सर आपल्याला माहिती असेल, आपल्या लोकल नीड्स त्या ठिकाणी रिफ्लेक्ट होत नाहीत. कारण ते नॅशनली क्रिएट केलेले कोर्सेस आहेत. आपल्या पोरांना जे एक्झॅक्टली पाहिजे ते आपणच देऊ शकतो, पण ते या मेथडनी करायचं. त्यामुळे निगेटिव्ह उत्तर न देता पॉझिटिव्ह तर रिसोर्सेस ॲट युअर डिस्पोजल जसे असतील तसे. सर तुम्ही आम्हाला कोर्स तयार करायला सांगता, त्या कॉलेजमधल्या प्राचार्यांनी तर प्रत्येक प्राध्यापकाला एक लॅपटॉप दिला. हो दिला ना. तो लॅपटॉप याच्यासाठी दिला की त्यांच्याकडे एक कोर्स असा आहे की ज्या कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी 120 जागा असताना 6000 अर्ज येतात. त्यांनी फी ठेवलेली आहे 45,000 रुपये आणि 120 पोरं ऍडमिशन पहिल्या दिवशी 45,000 रुपये भरून घेतात. आपल्याकडे आहे का असं रिसोर्सफुल काही? मग रिसोर्सेस संबंधित नाही. रिसोर्सेस आर टू बी क्रिएटेड. रिसोर्सेस पावर ऐसी नहीं आती दोस्तों. मी समर्थन करत नाही आहे, पण उदाहरण सांगतो. अजिबात समर्थन नाही, अजिबात चूक आहे, पण पावर काय असते मी तुम्हाला इसको बोलते पावर. माझी पोरगी पुण्याच्या फर्ग्युसन लॉ कॉलेजची विद्यार्थी. ओके, वर्षभराची तिची फी 35,000 रुपये. ओके, कोरोना काळामध्ये गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं एक सर्क्युलर निघालं. आपल्याला माहिती की कोरोना काळ असल्यामुळे 20% फी कमी करा. शासनाचा आदेश आम्ही सगळ्यांनी पाळला. ओके, मग आम्ही काही पालकांनी तो शासनाचा आदेश, त्याला एक सुंदर पत्र, त्याच्यावर 100 पालकांच्या सह्या, असं सगळं त्या फर्ग्युसन कॉलेजच्या त्या मॅनेजमेंटच्या अध्यक्षांकडे पाठवलं. पत्र आलं म्हणून त्यांनी सर मीटिंग घेतली ऑनलाईन आणि आम्ही तावामध्ये मॅनेजमेंट, शासन, शासनाचे अधिकार, पालकांचे अधिकार, आमच्यावर आलेली आपत्ती अशा संबंधीचं भाषण 15 मिनिटं मी, 15 मिनिटं यानं, 15 मिनिटं त्यानं, सगळ्यांना भाषण केलं. त्या अध्यक्षांनी सगळं ऐकून घेतलं आणि शेवटी ते म्हणे आता झालं सगळं ओके. महाविद्यालयाची फी कमी होणार नाही, नंबर 1. नंबर 2, ज्यांना फी कमी भरायची आहे त्यांच्यासाठी 2 दिवस देण्यात येतात. त्यांनी आपल्या पोरांच्या ऍडमिशन काढून घ्या. मीटिंग समाप्त. दुसऱ्या दिवशी कोणीही ऍडमिशन काढली नाही. मी याच्यामध्ये कोरोनाच्या काळात त्यांनी करायला पाहिजे होतं या बाबतीत जरी समर्थन करत असलो तरी मला जी जाणवली ती पॉवर. वी आर ब्रँड. फर्ग्युसन कॉलेजचा पोरगा म्हणजे BA ला ऍडमिशन घ्यायचं का रे बाबा? तुला 12वीला 96% पाहिजे आर्ट्स. तब अंदर आ, नहीं तो अंदर ही नहीं आने देते. ये है पॉवर. ब्रँडिंग ज्याला म्हणतात ना, आपल्या कॉलेजेसचं ब्रँडिंग आपल्याला करावं लागेल आणि ते फक्त आणि फक्त कोर्सेस आणि टीचर्सच्या माध्यमातून होऊ शकतं. हा कोर्स, तो कोर्स, हा तुम्हाला डेव्हलपमेंट, ही तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, हे तुम्हाला देऊ शकतं, हे तुम्हाला पुढे देऊ शकतं, हे नोकरी करू शकतं, हे कोलॅबोरेशन. मी गेले 5 वर्ष माझ्या कॉलेजमध्ये फक्त TCSच वाजवून राहिलो आणि वाजवण्यासारखाच विषय. माझं त्यांच्यासोबतचे कोलॅबोरेशन आहे. माझ्या कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन झालेल्या एका पोरीला, ज्या पोरीची फी भरण्याची कुवत नव्हती, म्हणजे इतकी कमी होती की तिने 500 रुपयाचे सर मला 4 इन्स्टॉलमेंट करून मागितले होते. पण ती TCSच्या त्या कोर्सला गेली, 40 दिवसाचं ट्रेनिंग तिने घेतलं आणि टू युअर सरप्राईज मी तुम्हाला सांगतो, ती पोरगी ट्रेनिंग झाल्याबरोबर वयाच्या 19.5व्या वर्षी TCS नागपूर कॅम्पसमध्ये 40,000 रुपये महिन्याने नोकरी लागलेली. केवढा बदल आहे ना, केवढा बदल आहे. तिची परिस्थितीच बदलून गेली. इतकी सेन्सिबल पोरगी ती, म्हणजे मला ते नेहमी सांगावं असं वाटतं की खरंच यार, म्हणजे असे विद्यार्थी मिळाले ना की धन्य होतो. आपण टीचर आहोत, ते सफल होऊन जातात सर, सफल होऊन जातात. 2 वर्षांनी मी त्या पोरीला फोन केला, सर कसं काय चालू आहे तुझं म्हणून.
त्या पोरीची कहाणी अशी होती सर की ती पोरगी जेव्हा ऍडमिशन झाली आमच्या कॉलेजमध्ये तिची आई पॅरालिसिसनी आली, खाटेवर असायची आणि वडील कुठेतरी शेतावर वगैरे काम करायचे. ती पोरगी सर सकाळी आपल्या आईचा सगळं बिछाना साफ करून यायची, स्वयंपाक करून यायची, तिला खाऊ घालून यायची, कॉलेजमध्ये सगळे पिरियड रेग्युलरली करायची, डिबेटमध्ये पार्टिसिपेशन, एज्युकेशनमध्ये पार्टिसिपेशन, लायब्ररीत बसून अभ्यास, संध्याकाळी जाऊन पुन्हा स्वयंपाक करणे, असं 3 वर्ष त्या पोरीने केलं सर. भयंकर कहाणी. पण पुढचा भाग सांगतो किती सेन्सिबल असतात विद्यार्थी. 2 वर्षांनी मी फोन केला तिला, म्हटलं बेटा कसं काय चालू आहे? ती म्हणे सर छान चालू आहे, मी महिन्याला म्हणे जवळपास 20,000 रुपये वाचवते. क्या बात बढिया. 2 वर्ष झाले. मी म्हटलं तर झाले 5-6 लाख रुपये झाले असतील. हो म्हणे आता स्वाभाविक माझ्या मनात आलं की आपल्या लग्नासाठी वाचवत असेल बिचारी, आता लवकरच लग्न करायचं, आईवडिलांवर बोजा नाही. त्या पोरीला मी विचारल्यानंतर सर तिने काय सांगावं, म्हणजे आज मला आश्चर्य वाटतं 25 वर्ष या हायर एज्युकेशनमध्ये काम केल्याचं फलित ते एक वाक्य ऐकून झालं सर. ती मला म्हणाली सर मी पैसे याच्यासाठी गोळा करते की माझ्या घरावर कौलाचं छत आहे आणि पावसाळ्यामध्ये पाणी पडतं, माझ्या आईच्या बिछाण्यावर पाणी पडतं, तो ओला होऊन जातो, मी घरी नसते तर ते ओलं होतं सगळं, तर मला ते कौलं बाजूला करून घरावर स्लॅब टाकायचे, त्याच्यासाठी पैसे. दिस इज द पॉवर ऑफ कोर्सेस. दिस इज द पॉवर ऑफ द नॉलेज विच वी आर गोइंग टू प्रोव्हाइड देम. हे करूयात ना आपण, हे देऊयात त्यांना. आपल्या सिलेबसमध्ये नसलं तरी देऊयात. आवश्यक आहे त्यांना मॅनरिझम्स माहिती पाहिजे, त्यांना छोटे छोटे स्किल्स माहीत पाहिजे, त्यांना नोकरी मिळाली पाहिजे, त्यांना त्यांच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे. असे कोर्सेस बंधू भगिनींनो ताबडतोब सुरू करा. ब्रँडिंग होईल, त्यांनी आपल्या कॉलेजचं नाव होईल, आपल्या कॉलेजचं रेप्युटेशन होईल आणि आपण सर्व्हाइव्ह होऊ पॉवरफुली. कारण त्याच्यामधला प्लॅनिंग हा जो भाग आहे, कोर्स कंटेंट, तो भाग येतो. अनालिसिस झाल्यानंतर कोर्स कंटेंट, मग मी सांगितलं कोर्स सिलेबस, द कोर्स ऑब्जेक्टिव्ह, फॉर्म्युलेटिंग युअर कोर्स अँड युअर स्टुडंट्स विल लर्न अँड स्टुडंट्स लर्निंग आउटकम हा महत्वाचा भाग आहे. माझा आउटकम पहिले पाहिजे, माझ्या कोर्स नंतर मला काय मिळणार हे मला माहिती पाहिजे. द थर्ड स्टेप, कंडक्टिंग, सिलेक्टिंग अप्रोप्रिएट अँड इफेक्टिव्ह टीचिंग मेथड्स. मला इथे टीचिंग मेथड्स इफेक्टिव्हच पाहिजे. माझ्या कॉलेजमध्ये हिस्ट्री विषय शिकवणाऱ्या एका मॅडमनी मोडी लिपीचा कोर्स सुरू केला. तसाच दर्यापूरच्या सराफ सरांनी पण सुरू केला मोडी लिपीचा कोर्स. माझ्या आश्चर्याची गोष्ट की त्या मोडी लिपीला हिस्ट्रीपेक्षा कॉमर्सच्या मुलींनी ऍडमिशन घेतलेली आहे. मोडी लिपी शिकतायत कारण त्यांना आउटकम मध्ये हे सांगण्यात आलं की मोडी लिपी जर तुम्ही शिकलात तर आर्किओलॉजिकल सर्वे किंवा या सगळ्या हिस्टॉरिकल डॉक्युमेंट्सना कन्वर्ट, ट्रान्सलेट करण्याचं जे काम मोठ्या प्रमाणात चालतं ते काम तुम्हाला मिळेल. नुसतं सांगितलं नाही तर कलेक्टर ऑफिसमध्ये यातल्या 25 पोरी दाखल झाल्या ज्या पोरी स्वतःचं एज्युकेशनचा खर्च देखील करू शकत नाही. त्या पोरींना 5,000 रुपये महिना मिळतोय कलेक्टर ऑफिसकडून. ऍडिशन आहे, ऍडिशन आहे. त्यातली एक प्रीती पांडे नावाची पोरगी, फेसबुकवर वॉल आहे तिची, त्याच्यावर त्या मोडी लिपीत लिहिते. ती आता बृहन कोकण महाराष्ट्र मोडी लिपी समूहाची अध्यक्ष झाली आणि त्यांच्या एका स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून पहिला प्राइज मिळालं आणि 5,000 रुपये प्राइज मिळालं. वी हॅव टू टेक अवर स्टुडंट्स ऑन अ ग्लोबल प्लॅटफॉर्म. आहे ना मोबाईल त्यांच्या हातामध्ये, तर मग आहे तर त्याचा वापर याच्यासाठी करूयात. तिला स्किल निर्माण करून देऊयात, तिचं फेसबुक पेज निर्माण करून देऊयात, तिला इंस्टाग्रामवर आपलं प्रॉडक्ट्स टाकायला सांगूयात आणि तिला तिच्या पायावर उभं करण्यासाठी प्रचंड मेहनत करूयात. याच्यासारखं सुख नाही मी तुम्हाला सांगतो. अनालिसिस नंतरचा पुढचा भाग येतो असेसिंग. महत्वाचा भाग आहे असेसमेंट. कसं असेसमेंट केलं जायचं याचं आपल्या विद्यापीठाच्या परीक्षेसारखं नाही. मी अजिबात टीका करत नाही आहे, सगळं बदललं पाहिजे विश्वरूपे सर. वर्षभराची मेहनत 3 तासाच्या पेपरवर असेस करतोय आपण. मराठी सरांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं त्या दिवशी काय का म्हणून पाहिजे आपल्याला आता मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिट. तुम्ही आम्ही पुरस्कार केला पाहिजे. काही फालतू आणतान, कसं आणतान, काही नवीन आणायला लागले आता. आणि मग मोदीजी, अरे कुठं मोदीजींचा संबंध आहे यार? कशाला पॉलिटिक्स सांगतोय? विनाकारण तुझं काम नाही पॉलिटिक्स करण्याचं. त्याला शिकव ना जरा, लॉजिकल विचार करायला शिकव ना त्या पोराला. फेसबुकवर संभाजी महाराजांना अमुक म्हटलं तमुक म्हटलं याच्याबद्दल लिहितोय तो.
पानाची पानं लिहितोय जातींबद्दल आणि धर्मांबद्दल. अरे तू स्किल दे त्याला, त्या स्किल संबंधी लिहायला ना एखादी चांगलं काहीतरी त्याला डेव्हलप करून दे ना. ही जबाबदारी आपली आहे. हे करताना मग आपल्याला जेव्हा तो कोर्स मिड टर्म असेसमेंट आणि एंड टर्म असेसमेंट आहे, त्या असेसमेंटचे मॉड्यूल्स ठरवावे लागतात. मी जो कोर्स करतोय त्या कोर्सचं मी तुम्हाला सांगितलं, काय सुंदर असेसमेंट आहे, काही बर्डन नाही. मला असेसमेंट द्यायला लावलं, माझं असेसमेंट कोणीतरी इराणमधल्या माणसाने चेक केलं, अमेरिकेतले माझ्याकडे आले ते मी चेक केले, असं म्हणून कोलॅबरेशन होऊन छान आम्ही एकमेकांचे पेपर तपासतोय आणि कोर्स पुढे चाललेला आहे. कुठेही बर्डन नाही, फेल होईल का पास होईल का काय नाही, मस्त क्रेडिट मिळतात आणि आय एम एन्जॉईंग दॅट कोर्स. इतका सुंदर आणि ब्युटिफुल कोर्स आहे. कोर्सेरा नावाची एक छोटीशी वेबसाईट आहे, ती जरूर बघा आज संध्याकाळी. सगळं पाहतो आपण. coursera.com ओपन इट. पहिल्याच पेजवर धक्का बसेल तुम्हाला. जगातल्या 350 विद्यापीठाचे 57,000 कोर्सेस अवेलेबल आहे. प्रति कोर्स 2,000 रुपये फक्त. मी सांगतो म्हणून, तुमचा मित्र सांगतो म्हणून एक कोर्स करून यू विल एन्जॉय इट. पण फक्त एन्जॉय करणार नाही तुम्ही स्वतःचा कोर्स तयार करताना तो कसा करायचा हे तुम्हाला कळेल. पावलोपावली लक्षात येईल की तो कोर्स कसा केला पाहिजे. द थर्ड अँड फोर्थ स्टेज, रिफ्लेक्टिंग युअर टीचिंग, लर्नर, टीचर, सब्जेक्ट मॅटर, सोशल मिलियू अँड इव्हॅल्युएशन. त्याच्यामध्ये लर्नर सेंटर असला पाहिजे. नंबर 2, टीचर जो महत्वाचा आहे पार्ट आपण प्ले करणार आहोत. सब्जेक्ट मॅटर कुठला दिला जाणार आहे, सोशल मिलियू महत्वाचा आहे, सामाजिक दृष्टिकोनातून तो कोर्स कसा महत्वाचा आहे, हाऊ इट इज इम्पॉर्टंट. हो, पोरं जातील तर चांगलं वाटेल ना, त्या मंदिरामध्ये जातील आणि त्याच्या इतिहासाचा अभ्यास करतील. हाऊ वंडरफुल इट विल बी, हाऊ ग्रेट इट विल बी. So if such things are getting studied by the students, how wonderful the impact on the society will be. हे पोरं कॉलेजच्या बाहेर काढूया तुम्ही आणि मी सांगतो तुम्हाला, तुमच्या माझ्या सिस्टीमवरचा विश्वास पुन्हा एकदा निर्माण करण्यासाठी आणि एस्टॅब्लिश करण्यासाठी एवढी चांगली संधी पुन्हा कधीच मिळणार नाही, कधीच नाही मिळणार. मी तुमचा मित्र आहे म्हणून मी बोलतोय. तुमचे माझे फक्त पगार पाहिले जातात दुर्दैवानं. दुर्दैव आहे ते. तुमच्या माझ्या कामाची व्हॅल्यू कुठे? कोण उभं राहते आपल्या मागे? ते उभं राहतील जेव्हा या पोरांमध्ये हे सगळं सुरू होईल तेव्हा. अशा पद्धतीचे प्रोजेक्ट्स आपण घेऊ तेव्हा. तो पोरगा त्या पोराला मॅनरिझम शिकवल्यानंतर असे प्रसंग येतात. माझ्या कॉलेजमध्ये एका मॅडमनी पोरींना सहज वर्गात बोलता बोलता सांगितलं की इथून जेव्हा दुपारी घरी जाताना सहज छोटासा प्रोजेक्ट, छोटासा, तुम्ही देखील सांगत असाल, तुम्हाला देखील अनुभव असेल, इम्पॅक्ट बघा काय की इथून जेव्हा घरी जाते ना तर आई जर झोपली असेल तर जायचं चुपचाप स्वयंपाकघरामध्ये चहा करायचा, 2 कप चहा घ्यायचा, आईजवळ जाऊन बसायचं आणि आईच्या डोक्यावर हात ठेवायचा, आईला म्हणायचं आई थकली का म्हणून मी तुझ्यासाठी चहा केला, आणि गप्पा मारत आईसोबत 15 मिनिटं गप्पा मारत चहा प्यायचा. व्हेरी स्मॉल प्रोजेक्ट बट द इम्पॅक्ट हा येतो की त्या दिवशी त्या माऊलीच्या लक्षात येतं की माझ्या मुलीला ज्या कॉलेजमध्ये टाकलेलं आहे तिथले टीचर अतिशय चांगले आहेत. दिस इज कॉल्ड ब्रँडिंग. लेट अवर इम्पॉर्टन्स रीच टू सोसायटी, लेट अवर इम्पॉर्टन्स रीच टू पीपल, अँड हाऊ इट विल रीच थ्रू सच कोर्सेस. असे छोटे 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 कोर्सेस तुम्ही आम्ही डिझाईन करू आणि हे कोर्सेसची कोणालाही परवानगी घेण्याची गरज नाही. ॲक्रिडेट आपल्याला मात्र नॅशनली करायचे आहे. स्वयं पोर्टलवर अपलोड करा आणि ते त्याला रिव्हॅल्युएट करतात आणि त्यानंतर मग त्याचं ॲक्रिडिटेशन आपल्याला मिळते. माझी अपेक्षा आहे बंधू भगिनींनो, कुंटे सरांनी आणि गटकर सरांनी, सगळ्या लोकांनी जी मेहनत घेतली आहे त्याचं फलित हे झालं पाहिजे. टार्गेट ठरवूयात तुम्ही. टार्गेट नवीन वर्षाचं रिझोल्युशन असतं ना, 31 डिसेंबरला ठरवतो आपण उद्या सकाळी 5 किलोमीटर फिरायला जाईल. तर फिजिकल एज्युकेशन तुमचं आहे, आमचं असंच असतं. 5 किलोमीटर फिरायला जाईल. एक टार्गेट ठरवूयात मित्रमैत्रिणींनो. हे पुढचं सेशन संपेपर्यंत माझ्या कॉलेजमध्ये माझ्या नावाचा एक कोर्स असा तयार झालेला असेल जो स्वयं प्लॅटफॉर्मवर अपलोड होईल. लेलो टार्गेट. कारण ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी 5वा महत्वाचा भाग जो मी या ठिकाणी तुम्हाला सांगितला, रिफ्लेक्टिंग ऑन युअर टीचिंग. So when you reflect on the teaching,
then you analyze, and then you proceed with the part. या प्रत्येक एरियाला डिटेलमध्ये डिस्क्राईब केल्याचे ह्या सगळ्या स्लाइड्स मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे पीपीटीच्या माध्यमातून. आय एम जस्ट कमिंग टू द फायनल क्लॉज ऑफ इट. एक चेकलिस्ट पाहू आपण फक्त. हे सगळे डिटेल्स तुम्हाला कळतील, कसं अनालाइज करायचे ते कळतील. आय एम टेकिंग जस्ट 5 minutes ऑफ यू. कोर्स आयडेंटिफायर्स, इन्स्ट्रक्टर कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन, पर्पज ऑफ द कोर्स. हा जो पहिलं पान असणार आहे तुमच्या कोर्सचं त्याच्यामध्ये तुम्हाला हे टाकायचं आहे. मी तुम्हाला सगळं देतोय, पूर्ण ढाचाच बनवून देतोय मी तुम्हाला. एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन शेअर करूयात आपण. पहिलं पेज तुमचं असं राहणार आहे. देन पर्पज ऑफ द कोर्स, कोर्स गोल अँड लर्निंग ऑब्जेक्टिव्स, कोर्स रिक्वायरमेंट्स, प्री रिक्विजिट, को रिक्विजिट्स, required and recommended materials, exam assignment and exam due dates, evaluation specifies, grading criteria, grading कसं करणार तुम्ही, किती ग्रेड देणार, किती क्रेडिट देणार ते ठरवायचं आहे. पॉलिसीज, एक्सपेक्टेशन्स, मिस्ड एक्झाम, एखाद्याची एक्झाम मिस झाली तर काय करायचं ते करावं लागेल. क्षीरसागर सरांनी एक मुद्दा मांडला होता, आपण आता एक आणलंय चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम मध्ये. तो पोरगा नॅशनल खेळून येतो, इंटरनॅशनल खेळून येतो, बीएचा इंग्लिशचा पेपर राहते का, तो ग्रॅज्युएट होतच नाही. नॅशनल लेवलचा नंबर 1 प्लेयर इंग्लिश राहिला म्हणून बीए होऊ शकत नाही. कितपत सहन करू शकतो तुम्ही? म्हणून मग आम्ही उल्लेख केला मल्टी एंट्री, मल्टी एक्झिट. ह्या संवेदना तयार नको व्हायला. या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतली, सेकंड इयरला घेतली, थर्ड इयरला घेतली. एखाद्या विद्यार्थिनीचा फायनल इयरचा एक पेपर राहिला फक्त, फायनल इयरचा एक पेपर फक्त, आजारी पडली म्हणून. तिचं क्वालिफिकेशन काय? त्या पोरीचं क्वालिफिकेशन काय? 12वी, फक्त 12वी. हे आता विद्यापीठानं आपल्या सुरू केलेलं आहे, आपण इंट्रोड्यूस केलेलं आहे. त्या इंट्रोडक्शनच्या प्रोसेस मधले एक अत्यंत महत्वाचे अधिकारी सर आत्ताच आले, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवू आपण. डॉक्टर तुषार देशमुख सर. हे आपण आणतोय आता नवीन, की अशा प्रकारची मल्टी एंट्री, मल्टी एक्झिट आपल्याला आणणं गरजेचं आहे, कारण त्या विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये. दुसरा मुद्दा मी जो सांगत होतो, नॅशनलला खेळलेला मुलगा बीए फायनल इयरच्या इंग्लिश पेपरमध्ये फेल झाला, तो बीएच होऊ शकत नाही. क्षीरसागर सरांच्याच प्रयत्नांनी चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम मध्ये आता अशी सिस्टीम आणलेली आहे की तो जर नॅशनलला खेळला असेल तर त्या खेळण्याचे 5 क्रेडिट तो इकडे वापरू शकतो आणि तो ग्रॅज्युएट होऊ शकतो. वी आर डुईंग इट. आणि त्यासाठी म्हणून फायनल काउंट माझा एवढाच आहे. टार्गेट काय आहे आपलं? नंबर 1, डेव्हलप द कोर्सेस विथ नॅशनल अँड इंटरनॅशनल ॲक्रेडिटेशन. असे कोर्सेस तयार झाले पाहिजे जे नॅशनली किंवा इंटरनॅशनली ॲक्रेडिट होतील. आपल्याला बनवायचे आपल्याच लेवलला आहे, पण ॲक्रेडिट तिथे होतील. मी तुम्हाला टार्गेट सांगितलं सगळ्यांना. स्वयं पोर्टलवर आपण तुषार देशमुख सरांनाही आश्वासित करू. त्यांच्याच नेतृत्वामध्ये विद्यापीठाची देखील एक ऑनलाईन कोर्सची बँक तयार होते नॉलेज रिसोर्स सेंटरला. स्वयं विद्यापीठाच्या पोर्टलवर आपल्यापैकी प्रत्येकाचा कोर्स राहील तर किती अभिमानाची गोष्ट आहे की यवतमाळच्या एका कॉलेजच्या प्राध्यापकाचा एक कोर्स संबंध विद्यापीठातल्या सगळ्या काही लाख विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल झाला. हे केवढं मोठं गौरवाची गोष्ट आहे. सो वी हॅव टू डिसाइड दॅट. सेकंड, यूज ब्लेंडेड मोड टीचिंग लर्निंग. ब्लेंडेड मोड, ऑनलाईन ऑफलाईन दोन्हीही. बस झालं तक्रार करणं आता ऑनलाईन बद्दल. आता सर्वाइव्ह करू शकत नाही आपण ऑनलाईन शिवाय. तो तुमच्या माझ्या आयुष्याचा पार्ट झालेला आहे. दॅट इज टू बी ऍक्सेप्टेड. एकदा ऍक्सेप्ट केलं की मग आपण प्रोसीड करू शकतो चांगल्या पद्धतीने. मी माझा अनुभव तुम्हाला सांगितला जे ऑनलाईन कोर्स मी करतोय. मी तुम्हाला हे सांगितलं की कोर्सेरावरचा कोर्स जरूर करून 2,000 रुपये खर्च होतील, होऊ द्या, बट एन्जॉय दॅट कोर्स, हाऊ ग्रेट इट इज. डू इट. डेव्हलप स्किल ओरिएंटेड कोर्सेस गिव्हिंग लोकल इम्पॉर्टन्स. लोकल गोष्टी, लोकल गोष्टी ना इंडियन नॉलेज सिस्टीम मध्ये आपल्याला ते पाहायचं आहे. आमच्या गावामध्ये, आमच्या छोट्या छोट्या ठिकाणी प्रचंड स्किल असतो लोकांकडे. त्या स्किलचे कोर्सेस तयार करा. मी तुम्हाला प्रोफेसर विराटींनी तयार केलेला मॅन ॲनिमल कन्फ्लिक्टचा कोर्स सांगितला, केवढा महत्वाचा आहे. आज अनेक लोकांचे प्राण वाचू शकतात, वाघांचे प्राण वाचू शकतात जर तो कोर्स इम्प्लिमेंट आपण केला. अशा लोकल नीड्स शोधा. अशा लोकल नीड्स शोधून आपण कोर्सेस तयार करू. त्या कोर्सेसला व्हॅल्यू राहील. फेसबुक, मल्टीमीडिया, इंस्टाग्राम याचा वापर करा.
त्याच्यावर इकडचे मेसेज तिकडे देण्याच्या सोबत आपलेही मेसेज टाका, आपल्या कोर्सेसचे मेसेज टाका, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचवा. मार्केट कॅप्चर करूयात आपण या कोर्सेस. मार्केट शब्द ऐकल्याबरोबर आपल्याला थोडंसं वाटलं असेल, पण आपण मार्केट झोन मध्येच आहोत. सर्व्हाइव्ह करायचं आपल्याला. आणि फायनल, कोलॅबरेट विथ व्हेरियस इन्स्टिट्यूशनल अँड इंडिव्हिज्युअल्स. वेगवेगळ्या लोकांशी कोलॅबरेट करूयात आपण आणि इन्स्टिट्यूशनशी कोलॅबरेट करूयात. हे जर आपण केलं तर शेवटचा आणि फायनल क्लॉज हा आहे, इनोव्हेट टू क्रिएट कोर्सेस कीपिंग इंडियन नॉलेज सिस्टीम ॲट द कोर. इनोव्हेशन ला पर्याय नाही. नाविन्यपूर्ण पद्धतीनं नवीन नवीन गोष्टी आणण्याला पर्याय नाही. इंडियन नॉलेज सिस्टीम बेस ठेवून तुम्ही आम्ही हे कोर्सेस तयार करू. मला असं वाटतं की कुंटे सरांनी जो काही भाग आपल्या समोर या कॉन्फरन्सच्या माध्यमातून मांडला आणि इंडियन नॉलेज सिस्टीमचे प्रिन्सिपल्स हे जे आपण शिकतो आहोत, माझं फायनल सबमिशन हेच आहे, येणारा काळ आपला आहे. आज जगातल्या लोकांना कळत नाहीये कसं सर्व्हाइव्ह व्हायचं. जगातल्या लोकांना कळत नाहीये शांत कसं राहायचं. जगातल्या लोकांना कळत नाही फॅमिली सांभाळायच्या कशा. जगातल्या लोकांना कळत नाहीये स्ट्रेस मॅनेज कसा करायचा. 35% लोक सिझोफ्रेनियाच्या अंडर डिटेक्ट होतात युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये. एवढा प्रचंड प्रगत देश. माणसाच्या रोजच्या जीवनातले छोटे छोटे ताण नियोजन कसे करायचे हे तुम्ही आम्ही शिकवू शकतो जगाला. पण जगाला शिकवण्याचा मार्ग हा कुठून तयार होतो? तो आपल्या महाविद्यालयामध्ये निर्माण करण्यात आलेल्या कोर्सेसच्या माध्यमातून होतो. कारण ते जे आपले पोरं तयार होणार आहेत, दे विल बी द अँबॅसेडर्स ऑफ these great thoughts. So infuse those thoughts in them and then take them as ambassadors to the level of great height. This India is incredible and it will be incredible forever. Only thing is that I again remember that very powerful quote by Arya Chanakya. शिक्षक कभी साधारण नहीं होता, प्रलय और निर्माण उसकी गोद में होता है. थैंक यू वेरी मच.